संजय राऊत आज मालेगाव कोर्टात उपस्थित राहणार। राऊतांविरोधात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय। मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर प्रश्न विचारतो म्हणून अब्रू नुकसानीचा दावा। दादा भुसेंनी पैशाचा हिशोब द्यावा, संजय राऊतांची मागणी। दररोज काहीही वक्तव्य करणं हा राऊतांचा जन्मसिद्ध अधिकार। राऊतांनी चुकीचं वक्तव्य केलं तर न्यायालयात दाद मागूच, दादा भुसेंचा राऊतांवर निशाणा। सरकारचा पाया आणि कळस भ्रष्टाचारावर उभा, खोकेच्या खोके घेऊन हे सरकार उभं राहिलंय, खासदार राऊतांचा दावा। निवडणुकांच्या तोंडावर दर कपातीचा गाजावाजा करायचा आणि मतदान आटोपताच दरवाढ करायची। 5 राज्यांच्या निवडणुका आणि महागाईवरून सामनातून टीका। अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द, हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती। मराठा समाजाच्या विरोधामुळे दौरा रद्द केल्याची चर्चा। अजित पवारांचे आरोप भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट असते, संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल। बारामती लोकसभेची जागा भाजप अजित पवार गटाला सोडण्याची शक्यता। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाल्यास भाजप मदत करणार। लवकरच लोकसभेच्या जागा वाटपासाठी महायुतीची बैठक होणार। जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नवा पक्ष काढण्याचा सल्ला देताना अजित पवारांचा व्हिडिओ आव्हाडांकडून ट्विट, तर नवीन पक्ष काढून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं, आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल। अजित पवार आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार। अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यांना पवार काय उत्तर देतात याबाबत उत्सुकता। राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य BL किल्लारीकर शरद पवारांच्या भेटीला। काल आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर किल्लारीकर यांनी आज शरद पवारांची भेट घेतली। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक। संध्याकाळी 6 वाजता विधिमंडळात बैठक। बैठकीला मवियातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। 16 डिसेंबरला नागपुरात भाजपची कार्यसमितीची बैठक होणार। महाविजय 2024च्या अनुषंगानं भाजपकडून लोकसभेची अंतिम तयारी। अधिवेशन काळात 500हून अधिक पदाधिकाऱ्यांची बैठक। मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक। पालिका थातूरबातूर कारवाया करते, बुलडोजर फिरवा, पाट्या आपोआप मराठी होतील, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। मनसेच्या आंदोलनानंतर नाशिक महापालिकेला जाग, दुकानांवरील पाट्या तात्काळ मराठी अक्षरात लावा, अन्यथा प्रति कामगार 2000 रुपये दंड आकारला जाणार। नाशिक महापालिका आयुक्त अशोक करंजकरांचे व्यावसायिकांना आदेश। नवी मुंबईत सुरू असलेल्या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ। प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये मराठी पाट्या नसल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी एक्झिबिशनचं काम थांबवलं। महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे आज आणि उद्या वडापाव महोत्सवाचं आयोजन। राज ठाकरेंच्या हस्ते आज संध्याकाळी महोत्सवाचं उद्घाटन होणार। मनोज जरांगेंच्या 4थ्या टप्प्यातील दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। मनोज जरांगेंचा छत्रपती संभाजीनगरमधील लाड सांगवीत दौरा। कोलते पिंपळगाव कन्नड गावातही मनोज जरांगेंची सभा। मला कधीही अटक होऊ शकते, एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगेंचं वक्तव्य। अटक केली तर जेलमध्ये उपोषण करणार, जरांगेंचा इशारा। 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। अजित पवारांनी भुजबळांना पाठबळ दिल्यानं मनोज जरांगे नाराज। अजित पवारांनी आपल्या सहकार्याची बाजू घेऊ नये, नाहीतर त्यांना देखील ऊस तोडायला जावं लागेल, जरांगेंची प्रतिक्रिया। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा विधिमंडळात सुनावणी। आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी पूर्ण होणार, तर शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय सचिव विजय जोशी यांची सुद्धा उलट तपासणी केली जाणार। आमदार अपात्रता सुनावणीची मुदत 26 डिसेंबरपर्यंत नेण्यास नकार। ठरलेल्या वेळेतच सुनावणी पार पडू द्या, अध्यक्षांच्या सूचना। राजकारणात सगळे असूर नसतात, काही सुरेल माणसंही असतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गडकरी आणि फडणवीसांच्या गाण्याचं कौतुक। ठाण्यातील शासकीय विश्रामगृह इथं महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेचं आंदोलन। 1000हून अधिक महिलांसाठी या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांची सरकार विरोधात घोषणाबाजी।
नाशिकच्या मनमाडमधील खचलेल्या रेल्वे पुलाची केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्याकडून पाहणी. रेल्वे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भारती पवारांकडून कान काढली. रत्नागिरी जिल्ह्यातील 2 कातळ शिल्प राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित. बारसू गावातील एका कातळ शिल्पाचाही समावेश. स्वाभिमानीचं राजाराम साखर कारखान्यावरील आंदोलन स्थगित. कारखानदार आणि प्रशासन यांची बैठक घेऊन तोडगा काढणार. उपविभागीय अधिकारी श्रीनिवास यांची घोषणा. तर बैठकीत तोडगा न निघाल्यास 10 तारखेला राष्ट्रीय महामार्ग रोखणार. राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा. गेल्या 4 दिवसांपासून संत तुकाराम महाराज देवस्थानच्या विश्वस्तांचं ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू. सरकारनं उपोषणाकडे डोकावूनही पाहिलं नसल्यानं आज देहू बंदची हाक. पोलीस आयुक्तालयाला देवस्थानाची जागा देण्यास देहूकरांचा विरोध. राज्य सरकारकडून बांबू लागवडीची योजना राज्यात लागू. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रति हेक्टर 7 लाख रुपये अनुदान दिलं जातं. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती. वर्ध्यात शालेय पोषण आहारातील धान्याचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड. 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सेवाग्राम पोलिसांची कारवाई. अखेर गोंदिया ते तिरुपती विमानसेवा सुरू. राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी दाखवली हिरव्या झेंडी. नांदेड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिकं संकटात. कापूस आणि तुरीच्या पिकाचं नुकसान. गेल्या 3 दिवसांपासून पालघरमध्ये धुक्याची चादर. दाट धुक्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला. हिवाळ्यात थंडीचा जोर कमी राहणार. भारतीय हवामान विभागाचं भाकीत. हिवाळ्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार. राज्यात ऐन हिवाळ्यात पावसाचा जोर असल्यामुळे वातावरणात कमालीचा बदल. थंडी, धुकन, अंधारलेलं आकाश अशा संध्याकाळचं ड्रोन दृश्य खास माझाच्या प्रेक्षकांसाठी. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीला उबदार पोशाख. पहाटेच्या काकड आरतीनंतर विठोबाला कानपट्टी आणि अंगावर केशरी रंगाची काश्मीरी शाल पांघरण्यात आली. तर रुक्मिणी मातेच्या पैठणीवर उबदार शाल पांघरण्यात आली. नंदुरबारमध्ये मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचं जवळपास 7 ते 8 कोटी रुपयांचं नुकसान. पावसात भिजलेल्या 25,000 क्विंटल मिरचीपैकी 50% मिरची खराब. शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांनाही मदत करा, व्यापाऱ्यांची मागणी. बारामती परिसरात सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीमुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील खळे गावात ज्वारी, कापूस, तूर आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान. तोडणीला आलेल्या फळबागांचं फळही गळून पडले. सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ. 10 ग्रॅम सोनं 63,000 रुपयांवर. जागतिक पातळीवर सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याचा परिणाम. मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. तर हार्बर मार्गावर CSMT ते चुनाभट्टी मार्गावर मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय. पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगा ब्लॉक नाही. कर्जत खोपोली दरम्यानचा प्रवास जलद गतीने होणार. सध्या ताशी 60 किलोमीटर वेगानं धावणारी लोकल लवकरच ताशी 90 किलोमीटरच्या वेगानं धावणार. भाडं नाकारणाऱ्या 485 रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना निलंबित. 485 पैकी 371 परवानाधारकांचा परवाना 15 दिवसांसाठी निलंबित. तर 43 वाहनधारकांकडून 1,08,000ची तडजोड शुल्क वसूल. गोखले पुलाच्या गर्डरसाठी आज रात्रकालीन ब्लॉक. हा ब्लॉक मध्यरात्री 12:45 ते पहाटे 4:45 पर्यंत असेल. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल. जळगावच्या पारोळा तालुक्यात पिकअप आणि कंटेनरचा अपघात. 3 महिलांचा जागीच मृत्यू. गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तरुणाचा मृतदेह सापडल्याची घटना. या प्रकरणी एका तरुणीसह दोघांना अटक. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची माहिती. रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू. भाविकांना मंदिरात प्रवेश करताना नियम पाळावे लागणार. मंदिराच्या प्रवेशद्वारावर वस्त्रसंहितेची सूचना देणारे फलक. मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून लहान भावाकडून गावाला आणि राम मंदिराच्या कळसाला हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील बंधूंच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर विद्युत रोषणाई. किल्ल्याच्या पूर्वेकडे रोषणाई करण्यात आल्यानं तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरून रोषणाई पाहता येणार.
नंदुरबारमधून मध्य प्रदेशात गेलेल्या बसमधील चालक आणि वाहकाचे हाल. बस गळती असल्यानं चालक आणि वाहकाला बसमध्ये बसून काढावी लागली रात्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.